हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये क्लास 5 मॅथ्स याची युनिट टेस्ट नंबर 1 याचा एक प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवू. या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि त्या प्रश्नांची उत्तर कशी लिहायची ते पाहू. तर हा क्वेश्चन पेपर 2023-24 या वर्षातील रयत शिक्षण संस्थेचा क्वेश्चन पेपर आहे, क्लास 5 मॅथमॅटिक्स. तर सुरुवात आपण करूया पहिल्या प्रश्नापासून. क्वेश्चन नंबर 1 इज फिल इन द ब्लँक्स बाय चूजिंग करेक्ट ऑप्शन्स. पहिला क्वेश्चन आपल्याला असा दिला आहे, राईट द प्लेस व्हॅल्यू ऑफ अंडरलाइन्ड डिजिट. एक संख्या दिली, त्याच्यामध्ये एक डिजिट अंडरलाइन केलेला आहे आणि त्याची प्लेस व्हॅल्यू किती असा प्रश्न विचारला आहे. इथं ब्रॅकेटमध्ये हे 3 ऑप्शन दिलेले आहेत. आता ती जी संख्या आहे पहिल्यांदा ती लिहून घेऊया आपण. सो द नंबर इज 3,52,749. आता ह्या संख्येमध्ये अंडरलाइन नंबर आहे 2, तर ह्याची प्लेस कोणती आहे ते पहिल्यांदा आपण ठरवायची. जर आपण उजवीकडून आलो तर पहिली युनिट्स प्लेस, नंतर टेन्स प्लेस, हंड्रेड्स प्लेस आणि ही असणार आहे थाउजंड्स प्लेस. याचा अर्थ याची प्लेस व्हॅल्यू काढायला आपल्याला 2 ला 1000 ने मल्टिप्लाय करावं लागेल. सो 1000 into 2 that's 2000. सो दिस इज द प्लेस व्हॅल्यू ऑफ 2 इन दिस नंबर. आता हा ऑप्शन इथे दिला आपल्याला 2000, त्यामुळं याची प्लेस व्हॅल्यू येईल 2000. हा झाला पहिला प्रश्न. अशा पद्धतीने एखादी मोठी संख्या आपल्याला दिली असेल तर त्याच्यामध्ये जो कोणता अंक असेल त्याची प्लेस व्हॅल्यू या पद्धतीने आपण काढू शकतो. दुसरा प्रश्न आहे 4/7 डॉट डॉट 4/11. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला क्रमसंबंध ठरवायचा की यातली लहान संख्या कोणती आणि मोठी संख्या कोणती. इथं 4/7 आणि 4/11 या दोन संख्या आहेत. या दोन संख्यांचं निरीक्षण केल्यावर एक लक्षात येईल आपल्या की यांचे जे न्यूमरेटर्स आहेत, अंश जे आहेत ते समान आहेत. जर अंश समान असतील दोन फ्रॅक्शन्सचे तर त्याच्यामध्ये जो छेद मोठा असेल ती संख्या लहान असते. हा उलट संबंध लक्षात ठेवा. म्हणजे इथं 4/7 आणि 4/11 मध्ये अंश समान आहे 4. आता ज्या संख्येचा छेद मोठा ती संख्या लहान. आता ह्याच्यामध्ये छेद मोठा कुणाचा आहे तर दुसऱ्या संख्येचा, बिकॉज इट इज 11. मग ही जी संख्या आहे पूर्ण 4/11 ती लहान असणार आहे. सो द रिलेशन इज there that 4/7 is greater than 4/11. म्हणजे पहिली जी संख्या 4/7 ती दुसऱ्या संख्येपेक्षा मोठी असणार आहे, कारण या पहिल्या संख्येचा जो डिनॉमिनेटर आहे तो दुसऱ्या संख्येच्या डिनॉमिनेटर पेक्षा लहान आहे, म्हणजे ती संख्या मोठी होईल. सो द रिलेशन हिअर इज 4/7 इज ग्रेटर दॅन 4/11. म्हणजे इथं पहिला ऑप्शन आपलं उत्तर. पुढचा प्रश्न आहे कंप्लीट द फॉलोइंग टेबल. इथे काही नंबर्स दिलेत आणि त्याचे रोमन न्यूमरल्स आपल्याला लिहायचे आहेत. म्हणजे ते रोमन लिपीमध्ये कसे नंबर्स लिहायचे. तर पहिला नंबर 12 दिलाय. मग 12 म्हणजे 10 + 2. 10 साठी रोमन मध्ये आपण x हे लेटर वापरतो आणि त्याच्या पुढे 2. सो दिस इज रोमन 12. त्यानंतर दुसरी संख्या इथे 20 दिलेली आहे. तर त्याच्यामध्ये x आणि x, 1x म्हणजे 10, 2x म्हणजे 20. आता उलट क्रमानं रोमन न्यूमरल्स वरून त्याची संख्या इंटरनॅशनल नंबर्स मध्ये इंटरनॅशनल फॉर्म मध्ये पण लिहायची आहे. मग इथे x म्हणजे किती तर 10. आता पुढची संख्या आहे, ह्या संख्येचं सुद्धा आपल्याला इंटरनॅशनल नंबर लिहायचा आहे, जी संख्या आहे 8. त्यामुळे इथे लिहायचं आहे 8. तर अशा पद्धतीने आपण नंबर्स जे आहेत ते रोमन न्यूमरल्स आणि इंटरनॅशनल नंबरिंग सिस्टीम याच्यामध्ये लिहू शकतो. पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 3 सॉल्व एनी 4. कोणतेही 4 सोडवायचे आहेत आणि त्याला 8 मार्क द्यायचा, आता प्रत्येक सब क्वेश्चन 2-2 मार्क आहे. पहिला क्वेश्चन आहे मल्टिप्लाय 340 into 25. इथे सरळ गुणाकार करायचा 340 गुणिले 25. इथे सरळ 25 आपण गुणाकार करू शकतो. 25 गुणिले 0 म्हणजेच 0. 25 गुणिले 4 100. त्यामधला 0 लिहायचा, हातचे 10 बाजूला आणि 25 × 75 + 10 85. त्यामुळे हा गुणाकार येईल 8500. पुढचा प्रश्न आहे ऍड 40,722 + 12,917. मग उभ्या पद्धतीने आपण ते पहिला लिहून घेऊया 40722 आणि त्याच्यामध्ये दुसरी संख्या जी मिळवायची आहे ते 12917. या सर्वांची बेरीज करूया. 2 + 7 9, 2 + 1 3, 9 आणि 7 16 आहे, त्याला 1 येईल, 2 + 1 3, 4 + 1 5.
So addition of these two numbers is 53,639. Next question is write the following numbers in words. पहिला नंबर दिला आहे 76,25,854. तर तो नंबर आपल्याला वर्ड्स मध्ये लिहायचा आहे. सुरुवात आपण करू लॅक्स पासून. इट इज 75 lakh 25,000 and 854. तर अशा पद्धतीने हा नंबर आपण लिहिला. दुसरा एक नंबर दिला 90,10,000. एवढाच हा नंबर आहे. तर मग सुरुवात आपण करूया 90,10,000. तर अशा पद्धतीनं वर्ड मध्ये अक्षरामध्ये नंबर लिहू शकतो. पुढचा प्रश्न आहे कलर द 1/3 डॉट्स ऑफ 15 डॉट्स. या डायग्राम मध्ये एकूण 15 डॉट्स आहेत. म्हणजे पहिल्या रो मध्ये 5 आहेत, दुसऱ्यामध्ये 5, तिसऱ्यामध्ये 5, एकूण 15 हे डॉट्स आहेत. तर त्यामधला 1/3 भाग आपल्याला रंगवायचा आहे. मग हे आपण कॅल्क्युलेट सुद्धा करू शकतो. एखाद्या संख्येची 1/3 काढायची म्हणजेच काय, त्या संख्येला 1/3 न मल्टिप्लाय करायचं, 1/3 न मल्टिप्लाय करायचं. म्हणजे 1/3 इंटू 15 जर आपण केलं तर 5 चा भाग जाईल. म्हणजे 15चे 1/3 म्हणजेच काय, 1/3 भाग म्हणजेच काय तर 5. याचा अर्थ ही जी आपल्याला डायग्राम दिलेली आहे त्याच्यामधले एकूण 15 भाग आहेत. 5/5चे 3 जर भाग केले 5, 5 आणि 5 तर त्यातला एक भाग रंगवायचा आहे. मग 5/5चे 3 भागातला एक भाग म्हणजे किती गोल रंगवावे लागतील तर 5. आता यामधले 5 गोल आपण रंगवू शकतो. हा एक पहिला रंगवू, त्यानंतर हा दुसरा, त्यानंतर 3, 4, शेवटचा 5. तर अशा पद्धतीने 1/3 भाग आपण रंगवू शकतो. तर हे जे 5 भाग आपण रंगवलेले आहेत ते पहिल्या रो मधले सगळेच्या सगळे आहेत. असं काही गरजेचं नाही की पहिल्या रो मधलेच रंगवायला पाहिजे. आपण ह्या 15 मधले कुठलेही 5 भाग रंगवायचे ते आपलं उत्तर असणार आहे. कारण आपल्याला फक्त 1/3 डॉट्स रंगवायला सांगितले. ते कुठले रंगवायचे हे काही सांगितले नाही. त्यातले कुठलेही 5 रंगवले तर तो 1/3 भाग असणार आहे. पुढचा क्वेश्चन आहे ऍड 2/21 प्लस 3/7. यांची आपल्याला बेरीज करायची. आता ह्याच्यामध्ये 2/21 प्लस 3/7 हे पहिल्यांदा आहे तसे लिहून घेऊया. सगळ्यात अगोदर यांचा डिनॉमिनेटर सेम नाही, वेगवेगळा आहे. म्हणजे आपल्याला क्रॉस मल्टिप्लाय करावं लागेल. मग 2 आणि 7 चा गुणाकार करूया. 7 गुणिले 2 14. मिडल टर्मचं साइन प्लस आहे. 21 इंटू 3 21 गुणिले 3 63 मिळेल. छेद, आता छेदामध्ये या दोन्हीचा गुणाकार करायचा. 21 इंटू 7 तो गुणाकार येईल 147. हे आपल्याला बेरीज करायचे. अंशामध्ये 14 आणि 63 यांची बेरीज जर केली तर 4 अधिक 3 7 मिळेल आणि 6 अधिक 1 7. 77 डिवायडेड बाय 147 हे आपलं उत्तर. म्हणजे या दोन्हीची बेरीज येईल 77 डिवायडेड बाय 147. पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 4 2 मार्काला आहे. क्वेश्चन नंबर 4 त्यातला प्रत्येक सब क्वेश्चन 2 मार्काला आहे. एकूण 2 क्वेश्चन्स आपले. पुढचा क्वेश्चन an amount of 260 rupees each was collected from 50 students for a picnic. If 11,450 rupees were spent for the picnic, what is the amount left over? तर टोटल अमाऊंट किती आहे ते पहिल्यांदा आपल्याला काढावं लागेल. प्रत्येक मुलाकडून 260 रुपये गोळा केलेले आहेत आणि एकूण स्टुडंट्स आहेत 50. मग एकूण टोटल अमाऊंट काढायला या 260 ला 50 न मल्टिप्लाय करायचं. मग इथं हा जर गुणाकार केला तर हे 2 शून्य आहेत ते पहिल्यांदा लिहून घेऊ इथं. नंतर 26 आणि 5 चा गुणाकार करायचा. 30 हातचे 3 5 गुणे 10 आणि 3 13. हे टोटल अमाऊंट आहे 13,000. आता ह्यातला एवढा खर्च झालेला आहे. मग अमाऊंट लेफ्ट म्हणजे किती अमाऊंट शिल्लक राहिली ते कसं काढायचं. सो अमाऊंट लेफ्ट इज इक्वल टू ही जी टोटल अमाऊंट आहे 13,000 याच्यातून झालेला जो खर्च आहे 11,450 तो वजा करायचा. सो 11,450 ही वजाबाकी म्हणजे आपलं उत्तर. आता ही वजाबाकी आपण इकडं उभ्या पद्धतीने करूया.
13,000 minus 11,450. इथे शून्यातून शून्य गेले 0, 10, ते शून्यातून 5 जात नाहीत म्हणून 10 घेतले, 10तून 5 गेले, 5 शिल्लक राहिले. आता परत देऊ इथं. परत एकदा शून्यातून 5 जात नाहीत म्हणून इथं 10 घेऊ, 10 मधून 5 गेले, 5 राहिले. पुन्हा एकदा चा परत देऊ, 3तून 2 गेले 1, 1तून 1 गेला 0. म्हणजे शिल्लक राहिले ₹1550.